जगात युद्धाच्या पद्धतीत बदल होत आहेत. पूर्वी तोफ, रणगाडे, बंदुका यांचा वापर युद्धात केला जात होता. आता याची जागा ड्रोनने घेतली आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धात पारंपरिक शस्त्रांपेक्षा ड्रोनच्या सहाय्याने यश मिळवले. महत्त्वाचे म्हणजे ड्रोनच्या मदतीने कमी खर्चात थेट लक्ष्यावर हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. आता माहिती पाहूया ड्रोन वॉलबद्दल. यामध्ये रडार, जॅमर आणि सेन्सरचा वापर समाविष्ट असेल. सर्व EU सदस्य देश डेटा शेअरिंगवर सहमत होऊन ड्रोनच्या स्थितीची माहिती देऊ शकेल. या संदर्भात युरोपियन युनियनने डेन्मार्कमध्ये एक बैठक बोलावली. या ड्रोन वॉल तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे. युरोपियन युनियनमधील देशात डेटा शेअरिंगबाबत सहमती होणार आहे, पण यामुळे युद्धाची सीमा वाढू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. युरोपियन देशांसाठी रूसचे ड्रोन हे डोकेदुखी ठरत आहेत. युरोपियन देशांमध्ये रूसचे ड्रोन घुसखोरी करतात. या सगळ्यात पोलंड देश पुतिन यांच्या टार्गेटवर आहे. पुतिन यांना ड्रोनच्या वापरामुळे त्यांच्या युद्धात हरवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. एका वर्षात 40 लाख ड्रोन कडून बनवले जाऊ शकतात. रूस हा सध्याच्या स्थितीत अमेरिकेलाही मात देऊ शकतो. नाटो देश हे ड्रोन वॉल बनवत आहेत, कारण त्यांना कुठल्याही प्रकारची हानी नको आहे. ड्रोन वॉलच्या मदतीने ड्रोन्सला निष्क्रिय करण्याचे एक नेटवर्क तयार केले जाणार. ड्रोन हल्ल्यामध्ये अमेरिका आणि नाटो देश रशियाच्या विरुद्ध गेले तर उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांना सुद्धा रूस मदत करण्यासाठी तयार आहेत. नाटो देशांमध्ये रूस, फ्रान्स देशांव्यतिरिक्त इतर देशांकडे परमाणु हत्यार नाहीत. पुतिन यांच्याकडे परमाणु हत्यार अमेरिका आणि नाटो देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणून पुतिन सध्या परमाणु ताकद जगाला दाखवत आहेत आणि ड्रोन युद्ध करायला सुद्धा सक्रिय आहेत. रूसच्या ड्रोनने युक्रेनमधील 70 घरांचं नुकसान केलं. याशिवाय झेलेन्स्की यांचे अधिकारी जिथे बसायचे ती इमारतसुद्धा उद्ध्वस्त केली गेली आहे. यासोबतच युक्रेन हे रूसच्या 16 ऑइल डेपोवर सुद्धा हल्ला करून त्या उद्ध्वस्त केल्या. रूसने युक्रेनच्या अनेक राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले. या स्थितीसाठी रूसने अमेरिकेकडे लांब अंतरावर जाणाऱ्या मिसाईल देण्याची मागणी केली आहे. आत्ताच डेन्मार्कमध्ये अज्ञात ड्रोन हल्ला केला गेला होता. यामुळे आता अमेरिका, रशिया यांसारखे देश ड्रोन हल्ल्याच्या तयारीमध्ये आहेत. मागच्याच महिन्यात युरोपियन संघाच्या कार्यकारी अध्यक्षा उर्सुला वार डेन लेयेन यांनी मागच्या महिन्यामध्ये ड्रोन वॉल आणि पूर्व भागामध्ये लक्ष ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याच दिवशी रूसचे ड्रोन पोलंडच्या हवाई मार्गावर घुसले. म्हणजेच रूसने आधीच या हल्ल्याची योजना आखून ठेवली होती हे स्पष्ट होते. दिवसेंदिवस दोन्ही देशांचे युद्ध वाढण्याची शक्यता दिसत चालली आहे. दोन देशांमधील युद्ध हे दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे ठरू शकते. यात सैनिक नसले तरी ड्रोन हल्ले हे ज्या भागात होतील त्या भागातील सगळी स्थिती खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी होईल. हे दोन्ही देशांनी आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. पोलंड, डेन्मार्क, फ्रान्स, रोमानिया, मोल्दोवा, फिनलंड, नेदरलँड या देशांमध्ये रूसच्या ड्रोन हल्ल्याने घुसखोरी केली. यामुळे या सगळ्या देशांनी रूसला इशारा दिला की जर ही घुसखोरी थांबली नाही तर आम्ही सुद्धा ड्रोन युद्ध करायला रूससोबत तयार आहोत. रूसचं हे वागणं बरोबर आहे की चूक? आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.